नमस्कार. आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामच्या या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत. आज मी सात्विक प्रेमाची भूक ही कथा आपल्याला सांगणार आहे. सात्विक प्रेमाची भूक. काय सुरुवात करू रे गोविंदा? श्यामने विचारले. थोडा वेळ थांबावे, ते म्हातार बाबा अजून आले नाहीत. तुमच्या तोंडचा एकही शब्द गमावला तर त्यांना वाईट वाटते, गोविंदा म्हणाला. इतके काय आहे माझ्याजवळ? साध्या गोष्टी मी सांगतो. वेडे आहेत लोक झाले, श्याम म्हणाला. तुम्ही सांगता ते तुम्हाला चांगले वाटते म्हणून सांगता ना, का तुम्हालाही ते टाकाऊ वाटते? स्वतःला टाकाऊ वाटत असूनही जर सांगत असाल तर तुम्ही ते पाप केले असे होईल, ती फसवणूक होईल. आपणास जे त्याज्य व अयोग्य वाटते ते आपणास लोकांना कसे बरं देता येईल? भिकाने विचारले. शिवाय लोकांची श्रद्धा असते तर ती का दुखवा? त्यांना तुमचे ऐकण्यात आनंद वाटत असेल म्हणून ते येतात, येण्यात उत्सुक असतात, गोविंदा म्हणाला. हे पहा, आलेच म्हातार बाबा. या इकडे बसा, राम म्हणाला. इकडेच बरे आहे, असा येथे बसतो, ते म्हातार बाबा म्हणाले. श्याम, कर सुरुवात आता, राजा म्हणाला. सारी मंडळी उत्सुक झाली. श्यामची कथा सुरू झाली. त्याची हृदयंगम मुरली वाजू लागली. मला माझ्या वडिलांनी आमच्या गावापासून 6 कोसावर दापोली म्हणून एक गाव आहे, तेथे इंग्रजी शिकावयास ठेवले. मामांकडून मी दिवे लावून आलो. थोडे दिवस घरी वेद वगैरे शिकत होतो, परंतु वडिलांनी इंग्रजी शिकवण्याचे ठरवले. 1-2 इयत्तां इतके माझे शिक्षण झालेले होते. दापोली मोठा सुंदर गाव आहे. तेथील हवा फार आरोग्यदायक आहे. तेथून समुद्र 4 कोस दूर आहे. दापोलीस खूप मोठी मोठी मैदाने आहेत. एकेकाळी येथे इंग्रजांची फलटण होती, म्हणून दापोलीस कॅम्प दापोली असेही म्हणतात. या कॅम्प नंतर काब असा अपभ्रंश झाला व हल्ली काब दापोली असे म्हणतात. तसे पाहिले तर माझा तालुका इंग्रजांच्या ताब्यात, इतर महाराष्ट्रात आधी गेला. नानासाहेब पेशव्यांनी आंग्रे यांचे आरमार इंग्रजांच्या मदतीने बुडवले. फारच मोठी चूक होती ती. आंग्र्यांच्या आरमाराचा इंग्रजांना पायबंद होता. इंग्रजांच्या व इतरांच्या आरमाराचा आंग्र्यांनी अनेकदा अरबी समुद्रात पराभव केला होता. शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रयत्नाने आरमार उभारले होते. पूर्वी मराठ्यांचे एक होडूकही अरबी समुद्रात फिरकत नव्हते, परंतु या महापुरुषाने आरमाराचे महत्त्व ओळखले होते. ज्याचा दर्या त्याचे वैभव हे सूत्र त्यांच्या राजनीतीत सांगितलेले आहे. परंतु नानासाहेबांनी इंग्रजांच्या मार्गातील ही अडचण आपणहून दूर केली. इंग्रजांनी आंग्र्यांचे आरमार नाहीसे करण्यास जी मदत केली त्याचा मोबदला म्हणून जो मुलूक मिळाला त्यात बाणकोट वगैरे दापोली तालुक्यातील बंदरकाठी गावे होती. परंतु याच तालुक्यातील वेळास गावचे मनसुबीची तलवार गाजवणारे नाना फडणवीस, याच तालुक्यात स्वातंत्र्यासाठी आमरण झगडणारे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच असे सांगणारे केसरीचे संपादक, गीता रहस्याचे करते लोकमान्य टिळक यांचा गाव. त्याचप्रमाणे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड उभारणारे, 3 मुली घेऊन हिंगण्यास आश्रम काढणारे, महिला विद्यापीठाचे संस्थापक कर्मवीर कर्वे ह्याच तालुक्यातील, स्वाभिमानी विश्वनाथ नारायण मंडलिक व गणित विशारद रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे याच तालुक्यातील. दापोलीच्या आजूबाजूला जंगलही खूप आहे. सुरूचे दाट जंगल आहे. त्यातून वारा वाहू लागला म्हणजे समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज कानावर पडतो. काजूची झाडेही पुष्कळ आहेत. उन्हाळ्यात लाल, पिवळे, शेंदरी असे हे काजू झाडावर हंड्या झुमरांसारखे डोलत असतात. दापोलीच्या आजूबाजूची गावे म्हणजे सृष्टी सौंदर्याची माहेरघरे आहेत. दापोलीची इंग्रजी शाळा त्यावेळचे मिशनरी होती. दापोलीचे छात्रालय एक वेळी मुंबई इलाख्यात गाजले होते. मिशनची शाळा टेकडीवर होती. आजूबाजूला कलमी आंब्यांची झाडे भरपूर होती. फारच रम्य दिसत शाळा. या शाळेत
मी जाऊ लागलो. अभ्यास सुरू झाला. दापोलीहून माझा गाव 6-6.5 कोस होता. पायाने मी एवढे चालून जाईन की नाही याचा मला आत्मविश्वास नव्हता. परंतु एक दिवस चालत गेलो व आत्मविश्वास आला. त्या वेळेपासून मी दर शनिवार रविवारी घरी जाऊ लागलो. शनिवारी दुपारी 2 वाजता शाळा सुटली की मी घरी निघावायचो व दिवे लागणीपर्यंत घरी पोचायचो. रविवारचा दिवस घरी आईच्या प्रेममय सहवासात घालवायचा व सोमवारी पहाटेच उठून 10 वाजेपर्यंत पुन्हा दापोली शाळेत जावयाचा. एका शनिवारी मी असाच घरी जावयास निघालो. त्या दिवशी मी जरा खिन्न व दुःखी होतो. जणू मला जगात कोणी नाही असे त्या दिवशी वाटत होते. माझ्या ठिकाणी लहानपणापासूनच ही वृत्ती आहे. कधी कधी एकदम मनात येते की खरोखर कोण आहे आपल्याला या जगात. हा विचार मनात येऊन अनेकदा मी रडलो आहे. काही कारण नसावे व एकदम डोळे भरून यावे, हृदय सद्गतीत व्हावे असे अनुभव मला आलेले आहे. मी म्हणजे जणू एक बिंदू, कोणा झाडाचे पान, क्षणात वाळून जाणार, पडून जाणार. अरे, अगतिकत्वाचे विचार माझ्या मनात लहानपणापासूनच येत. लहानपणापासून सहानुभूती व प्रेम यांचा मी भुकेला होतो. जणू या 2 वस्तू शेकडो जन्मात मला मिळालेल्या नव्हत्या. शतजन्मांचाच जणू मी उपाशी होतो. मनुष्य अन्नाशिवाय जगू शकेल, पण प्रेमाशिवाय कसा जगू शकेल? प्रेम हे जीवनाचे जीवन आहे. जे प्रेम स्थिर आहे, भरपूर आहे, ते जीवनाच्या वृक्षाला पोचते. वृक्षाच्या पानापानात, फांद्या फांद्यात, सर्व खोडात अमूलाग्र असा जीवनरस भरलेला असतो. तसे प्रेम पाहिजे. सोडा वॉटरची बाटली फोडली की फसफस पाणी बाहेर येते. असले क्षणभर ऋतू जाणारे परंतु दुसऱ्या क्षणी न दिसणारे प्रेम जीवनाला टवटवी, सौंदर्य, उल्हास देऊ शकत नाही. त्या दिवशी या प्रेमासाठी जणू मी भुकेलेला होतो. मी घरची प्रेमाची हवा खाण्यासाठी निघालो. लोकमान्य टिळक म्हणत असत, मी सिंहगडावर 2 महिने जाऊन राहतो. 2 महिने तेथील शुद्ध व स्वच्छ हवा, स्वातंत्र्याची हवा खाऊन खाली येतो. ती हवा मला वर्षभर पुरते. माझीही जणू तशी स्थिती होती. दर 8 दिवसांनी घरी जावयाचे व घरची प्रेमाची हवा खाऊन यायचे. या हवेवर प्रेमहीन जगात 8 दिवस राहायचे व घरी जावयाचे. त्या वयात मी प्रेम घेण्यासाठी भुकेलेला होतो. परंतु आज मला समजते आहे की प्रेम घेण्यापेक्षाही प्रेम देण्यात परम आनंद आहे. पण अंकुराला जर तो लहान असता प्रखर उन्हात वाळू दिले नाही, जळू दिले नाही, त्याला पाणी घातले, सुकू दिले नाही, तर तो अंकुर पुढेही छाया देईल. मोठा होऊन हजारोंना प्रेम देईल. ज्यांना वाढत्या वयात बालपणी प्रेम मिळाले नाही ते लोक पुढे जीवनात कठोर होतात. त्यांनाही जगास प्रेम देता येत नाही. मनुष्य घेतो तेच देतो. मी रस्त्याने जात होतो. मधून मधून डोळ्यातून अश्रू येत होते. या 6.5 कोसाच्या रस्त्यावर वाटेत कितीतरी खेडी आहे. एके ठिकाणी वाटेत जंगल आहे. करंजनी गावाच्या जवळ वाटेत एक विहीर लागते. त्या विहिरीजवळ मागे रस्त्याने रात्री जाणारे एक संबंध लग्न अदृश्य झाले होते असे सांगतात. या विहिरीजवळ येताच मला भीती वाटू लागली. मी राम राम म्हणू लागलो व पळतच सुटे. जंगल आले म्हणजे वाटे, या जंगलातून वाघबीग तर नाही ना येणार. मी त्यावेळेस 12-13 वर्षाचा होतो. फार मोठा नव्हतो. वाटेत मला तहान लागली म्हणून विहिरीत उतरून मी पाणी प्यालो. ही घोड विहीर होती, म्हणजे घोड्यांना आत उतरून जाता येईल अशा मोठमोठ्या पायऱ्या त्या विहिरीला बांधलेल्या होत्या. जणू बाजूने केलेला जिना. मी पाणी पिऊन निघालो. रात्र पडेल म्हणून झपझप पावले टाकीत चाललो. शेवटी मी एकदाचा घरी आलो. दिवे लागून गेले होते. धाकटा भाऊ श्लोक वगैरे म्हणत होता. आई चूल पेटवीत होती. आजी कोणाचा अंगारा मंत्रीत होती. कोणाला दृष्ट लागली तर या माझ्या आजीकडे अंगारा घेण्यासाठी लोक येत असत. ती आंब्याच्या पानावर थोडी राख घेऊन येई व मंत्र म्हणत आजी ती राख बोटांनी चोळीत असे. मग ती राख नेऊन ज्याच्यावर दृष्ट पडली असेल त्याच्या कपाळाला लावायची. मी अंगणात दिसतात अण्णा आला, अण्णा आला
असे धाकटे भाऊ आनंदाने जय जयकार करू लागले व मला बिलगले. मी घरात गेलो. आई म्हणाली, उशिरा का निघालास? जरा लवकर निघावे की नाही? बाहेर रात्र झालीये. मी म्हणालो, माझ्याच्याने चालवतच नव्हते. जणू गळून गेल्यासारखे वाटत होते. मग कशाला बरे पायी आलात? पुढे संक्रांतीस यावयाचे. आई म्हणाली, आई, मी तुला पाहण्यासाठी आलो. तू माझ्याकडे प्रेमाने पाहिलेस की मला शक्ती येते. ही शक्ती घेऊन मी परत जाईन. असे म्हणून मी आईला बिलोगलो व रडू लागलो. आईलाही रडू आले व भावांनाही रडू आले. आईने आपले डोळे पुसले. तिने आपल्या पदराने माझेही डोळे पुसले. हे कढत पाणी घे व पाय धु. थांब, थोडे तेल लावते, मग वर कढत पाणी घे. असे म्हणून आईने माझ्या पायांना तेल चोळले. ती माझ्या पायांना तेल लावित होती व मी तिच्याकडे पाहत होतो. मला त्यावेळेस किती आनंद होत होता. त्यावेळच्या स्थितीस आनंद हा शब्दही मी लावू इच्छित नाही. हा शब्दही कमी पडतो. ती स्थिती अनिर्वचनीय होती, पवित्र होती. मी पाय वगैरे धुतले व चुलीपाशी आईजवळ बसलो होतो. अण्णा, गोष्ट सांग, नाहीतर एक नवीन श्लोक शिकव, असे लहान भाऊ मला म्हणत होते. इतक्यात वडील बाहेरून आले. ते कोठून तरी त्रस्त होऊन आलेले होते. मला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना आनंद झाला नाही. ते काही बोललेही नाही. बाहेर पाय धुवून आले व संध्येला बसले. का रे, संध्या वगैरे झाली का तुझी? त्यांनी मला विचारले. त्यावेळेस मी संध्या करीत असे. संध्येचा अर्थ मला समजत नसे, तरी तंत्र करीत असे व तोंडाने पुटपुटत असे. नाही केली, करतो, मी म्हटले. तेथे चुलीजवळ काय बायकांसारखा बसला आहेस? उठ, संध्या वगैरे करायची, ते रागाने बोलले. आई म्हणाली, आत्ताच तो आला, दमला आहे, अगदी गळून गेल्यासारखे वाटते म्हणाला, जरा बसला आहे. श्याम, जा संध्या वगैरे कर. मी उठलो व पाटावर बसलो. भस्माचे बोट कपाळास फासले व आचमन घेऊ लागलो. माझ्या डोळ्यातील पाण्याची देवाला अर्ध सुटत होती. वडील पुन्हा म्हणाले, तिकडे संध्या वगैरे करतोस की नाही? आणि हे केवढे डोके वाढले आहे, हजाम मिळत नाही वाटते, नुसता कावळा झाला आहे. मी तेथे आलो होतो तेव्हा बजावले की डोके करून घे म्हणून. का केले नाहीस? तुला शिंगे फुटायला लागली. उद्या सकाळी त्या गोंद्या नाव्याला नाहीतर लख्या नाव्याला बोलावणार व डोके तासटून घे, नाहीतर येथे राहू नकोस, निघून जा. मी प्रेमाचा भुके लावून आलो होतो. मला शिव्या मिळाल्या. मला भाकर पाहिजे होती, दगड मिळाले. मला माझा हुंका आवरेना, त्याचा स्फोट झाला. झाले काय रडायला? कोणी का मारले आहे? सोंगे आणता येतात सारी, वडील म्हणाले. पण करील उद्या डोके. तेथे पैसे द्यायला लागतात. जवळ नसेल केले. तिथे पुन्हा 10 वाजता शाळेत जायचे. श्याम, उगी हो. संध्या झाली का? आरती करा. मी पाने वाढते. भुकेलेला असशील, आई अमृतमय वाणीने बोलत होती. मला जीवन व मृत्यू, अमृत व विष यांचा अनुभव येत होता. उन्हाळा व पावसाळा, शरद व शिशिर यांचा अनुभव येत होता. आरती झाली, पाने वाढली, आम्ही जेवायला बसलो. आईने मला दही वाढले, मलाच वाढले. माझ्याजवळ लहान भाऊ होता, त्याला नाही वाढले. माझ्याकडे कोणाचे लक्ष नाही असे बघून माझ्या पानातील दही मी लहान भावाच्या भातात घातले व त्याला भात कालवून दिला. ते दही त्याला देताना मला धन्यता वाटत होती. मी त्या दिवशी अगदी हळुवार मनाचा झालो होतो. त्यावेळेस माझ्या शरीरास कोठेही बोट लावले असते तर चटकन पाणी बाहेर आले असते. जणू अश्रुमय मी बनलो होतो. आसवांची मूर्ती झालो होतो. माझ्या भावास मी मोठा झाल्यावर पैसे दिले असतील, परंतु त्या रात्री जे मी दही दिले त्यात जी गोडी होती ती सहृदयता होती, ती पैशा अडक्यात नव्हती. आम्ही भावंडे गोष्टी बोलत पडलो. त्यांना झोप लागली, परंतु मला लागली नाही. मी मुसमुसत होतो. शेवटी केव्हा तरी मला झोप लागली. पहाटे उठून वडील शेतावर वगैरे गेले, तरी मी जागा होतो. आई पोतेरे घालीत होती. कृष्णाचे गाणे म्हणत होती. कृष्ण यशोदेचा बाळ, सुकुमार लढीवाळ. कृष्ण यशोदेचा तान्हा, त्यास पाजी प्रेम पाहना. कृष्ण बाळ मेघश्याम, यशोदेचे प्राशी प्रेम. मी गाणे ऐकत होतो. माझ्या आईचे नाव यशोदा व माझे नाव श्याम.
आई मला प्रेम पाजित होती, मला प्रेमपान्हा पाजित होती. मी उठलो व आईला जाऊन मिठी मारली. आई, तू मला कुशीत घेऊन निजव, तुझी चौघडी घाल, चल मला निजव, थोडा वेळ थोपण, राहू दे पोतेने. मुलापुढे आईचे काय चालणार. मी जणू त्यावेळी कुकुले बाळ झालो होतो. आईजवळ मी निजलो. आईने मला थोपटले, ओव्या म्हटल्या. पहाटेची वेळ दूर कोंबडा आरवे, पहाटेची वेळ दूर कोंबडा आरवे, परी बाळा झोपी जावे लहान तू. अंगाई ग, पहाटेची वेळ वाजू लागती रहाट, बाळा तू रे पाळण्यात झोप गेई. अंगाई, पहाटेची वेळ का करीतो कावळा, झोपे परी माझ्या बाळा उठू नको. अंगाई ग अंगाई, पहाटेची वेळ कामाची आहे घाई, बाळा तू झोप घेई आई म्हणे. अंगाई ग अंगाई. मी ओव्या ऐकता ऐकता आईला म्हटले, आई मी आपला निघून जातो, मी येथे राहत नाही. मी आले तर भाऊ किती रागे भरले, ते घरी येण्याच्या आधीच मला जाऊ दे. आई म्हणाली, असे नको हो श्याम करू, हे चांगले का. अरे ते बोलले तरी त्यांच्या मनात का असते. बाहेर कोणी अपमान केला असेल त्यांचा, रागावले असतील म्हणून बोलले. आजकाल आपली स्थिती वाईट आहे, तुला कळत का नाही. त्यांचे मन निराश असते, त्यांचे बोलणे तू मनावर घेऊ नकोस. त्यांनी आजपर्यंत तुम्हाला वाढविले, तर 2 शब्द बोलण्याचाही त्यांना अधिकार नाही का. इतकी वर्षे तुमच्यासाठी त्यांनी अपमान सोसले, खस्ता खाल्ल्या, तुम्हाला लहानाचे मोठे केले. तुमच्या विद्येसाठी कर्ज काढून स्वतः फाटकी धोतरे नेसून ते पैसे देतात. ते तू या 2 शब्दांमुळे विसरून का लागवे. आणि डोके वाढले आहे म्हणून बोलले. जुन्या माणसांना ते बरे वाटत नाही. तुम्ही अजून लहान आहात म्हणून बोलले. उद्या मोठे झालात तर कोण बोलणार आहे आणि कोण ऐकणार आहे. आईबापांना बरे वाटावे म्हणून हजामत करण्यासाठी तू तयार नसावे का. आईबापाच्या धर्मभावना दुखवल्या जाऊ नयेत म्हणून इतकेही तू करू नयेस का. आई मला समजावीत होती. केसात कसला आहे ग धर्म, मी म्हटले. आई म्हणाली, धर्म प्रत्येक गोष्टीत आहे. काय खावे काय प्यावे यातही धर्म आहे. केस तरी तू का रे ठेवतो. मोहच तो, मोह सोडणे म्हणजे धर्म. मित्रांनो, माझ्या आईला त्यावेळेस मला नीट पटवून सांगता आले नसेल, परंतु आज मला सारे कळते आहे. प्रत्येक गोष्टीत धर्म आहे. ही गोष्ट आपण आश्रमवासियांना सांगावयास नको. गोष्ट विचारपूर्वक करणे, सत्य हित व मंगल यासाठी करणे म्हणजेच धर्म. बोलणे चालणे बसणे उठणे ऐकणे खाणे पिणे झोपणे न्हाणे धुणे लेणे सर्वात धर्म आहे. धर्म म्हणजे हवा, धर्म म्हणजे प्रकाश. आपल्या जीवास धर्माची हवा कोठेही गेली तरी हवी. मी केस ठेवीत होतो ते मी सुंदर दिसावे म्हणून न, खरे सौंदर्य सद्गुणांचे आहे व स्वच्छतेचे आहे हे मला आज कळते आहे. त्या दिवशी मी वडिलांवर रागावून जाणार होतो, परंतु आईने जाऊ दिले नाही. ती मला प्रेम देई, परंतु सत्पथही दाखवी. तिचे प्रेम आंधळे बावळट नव्हते. आई कामधाम करावयास निघून गेली. मी व माझे भाऊ थोडा वेळ आणखी झोपलो. नंतर मी उठलो. न्हाव्याला बोलवून आणले. आमचा पडपणीचा न्हावी होता. पडपणीचा म्हणजे वर्षाकाठी न्हाव्याला ठराविक धान्य द्यावयाचे. मग वर्षभर त्याने हजामती करावयास, त्या घरी जावयाचे. दिवाळीच्या दिवशी अंगाला लावावयास यावयाचे. ते प्रेमळ संबंध असत, परंतु ती पद्धत आता खेड्यातूनही नाहीशी होत चालली आहे. गोविंद नावी म्हणजे घरोब्याचा. काय श्याम, लईशी डोळी वाढवलीस असे त्याने विचारले. मी त्याला म्हटले, गोविंदा तुझा हात हलका आहे. ते कापातले न्हावी फार रडवितात. माझे शब्द ऐकून गोविंदास बरे वाटले. आम्ही आंघोळी केल्या. वडील बाहेरून आले. येताना त्यांनी तवसे आणले होते. तवसे म्हणजे जून झालेली काकडी. कोकणात अशी तवशी घरात टांगून ठेवतात व ती बरेच दिवस टिकतात. 4-4 महिने टिकतात. पावसाळ्यातील भोपळे व तवशी शिमग्यापर्यंत टिकतात. शिमग्याचे ढोल वाजले म्हणजे ती टिकणार नाही अशी समजूत असते. वडील आईला म्हणाले, हे तवसे आणले आहेत पातोळे कर, श्यामला आवडतात. मी हळदीची पाने सुद्धा आणली आहेत. तुमच्या आंघोळी झाल्या वाटते. श्याम, चुलीखाली थोड्या घाल. मी पण आंघोळ करून देवळात जातो.
आज आवर्तनी करणार आहे तुझ्यासाठी. मी दर 15 दिवशी गणपतीवर एकादशनी करीत असतो. वडिलांचे गोड शब्द ऐकून मी लाजलो व शरमलो. ते मला आदल्या दिवशी रात्री रागे भरले होते. परंतु किती त्यांचे प्रेम. माझे बरे व्हावे, भले व्हावे, माझा अभ्यास नीट चालावा म्हणून ते देवास आळवीत. मला पातोळे आवडतात म्हणून हिंदाबाई जाऊन तवसे घेऊन आले. त्यांच्यावर रागवून मी जाणार होतो. मी रागाने पुन्हा दापोलीस निघून गेलो. असे आल्यावर त्यांनी पाहिले असते तर त्यांची केवढी निराशा झाली असती. त्या प्रेमळ वर्थोर पितृहृदयास किती दुःख झाले असते. हीच का आपल्या मुलाची पितृभक्ती, हीच का कृतज्ञता, हेच का प्रेम की दान. 2 शब्दही त्या प्रेमाला व भक्तीला सहन होऊ नये. 2 शब्दांनीच ती मरून जावी असे त्यांना वाटले असते. मी कृतज्ञतेने वडिलांकडे पाहिले. बाहेरच्या चुलीत पाणी तापवावे म्हणून वाळलेला पातेला वगैरे घालून विस्तव पेटविला. घरात जाऊन त्यांनी शेतावरून फुले वगैरे आणली होती. त्यातील जास्वंदीच्या फुलांची देखे वगैरे काढली. निरनिराळ्या रंगाची, निरनिराळ्या प्रकारची फुले ताटात निरनिराळी मांडून ठेवली. तुळशी, दुर्वा, बेल ठेवून दिला. पूजेला चिमूटभर तांदूळ ठेवले. पूजेची सारी तयारी करून ठेवली. कोरांटकीची फुले गुलाबी रंगाची फारच नाजूक दिसत होती. गोकर्ण व गुलाब यांचीही होती. तीर्थोटली तेवढ्या नैवेद्यात दूध ठेवले. भस्माची पडगुली पाटाजवळ ठेवून दिली. वडिलांच्या पूजेची तयारी करून मी आईला मदत करू लागलो. काकडी चिरली व ती किसली. हळदीची पाने पुसली. कोळिष्टक वगैरे पाहिले. पातोळे निंपण्यासाठी मी लागलो. मला अगदी पातळ निंपता येत असत. तांदूळाचे पीठ काकडीच्या किसात मिसळतात. त्यात गूळ घालतात. मग हे पीठ हळदीच्या पानावर पसरवायचे. निम्म्या पानावर पातळ पसरून निम्मे पान त्यावर झाकण घालावायचे. वाफेवर हे उकडवायचे. उकडल्यावर पान सुटते व पातोळा तयार होतो. वडिलांची घरची पूजा संपत आली. मग चुलीजवळ जाऊन सनकाळीचे निरांजन लावून त्यांना नेऊन दिले. ते उगीच आकाड्या वापरीत नसून पूजा करून वडील देवळात गेले. मी एक नारळ फोडला. पातोळ्याजवळ बोलू काय. पातोळा कशाबरोबर खावायचा. कोकणात तूप कमी. गरिबांच्या घरी ताकाच्या थेंबानेच अन्नशुद्धी करून घेतात. कोकणात तुपाची उणीव नारळाने भरून काढतात. ओला नारळ खावायचा. मग तो खोवलेला नारळ थोडे कडक पाणी व थोडे मीठ घालून चांगला कुस्करावायचा. नंतर तो पिळून त्याचा रस काढावायचा. हा नारळाचा रस त्याला अंगरस म्हणतात. तो फारच खमंग व उत्कृष्ट लागतो. त्या अंगरसाबरोबर पातोळे, मोदक, खांडवी वगैरे पक्वान्ने कोकणात खातात. मी चांगला घट्ट अंगरस काढला. जेवणाची तयारी झाली. वडील आले. आनंदाने जेवणे झाली. त्या दिवशी मला फारच आनंद होत होता. श्यामला वाढघं आणखी पातोळी. माझा म्हणून एक वाढ. वडील आईला म्हणाले. माझ्या आईप्रमाणे तेही प्रेमळ होते. त्यांची शारीरिक शिक्षा आम्हास कधीही केली नाही. 10 उठा बशा काढ. अंगणातले गवत बेणून टाक. त्या झाडाला 4 कळशा पाणी आणून घाल. देवांना 10 नमस्कार घाल. अशा प्रकारच्या त्यांच्या शिक्षा असत. एखाद्या वेळेस रागाने बोलत परंतु मारीत नसत. आमची जेवणे झाल्यावर आई जेवायास बसली. मी आईजवळ गोष्टी बोलत बसलो होतो. इतक्यात सर्वात लहान 5-6 वर्षाचा भाऊ आईजवळ आला व म्हणाला, आई जाऊ. कुठे रे बाबुल्या. मी म्हटले, आईला हे माहीत. जाऊ का. त्याने विचारले. आई म्हणाली, जा, पण तेथे श्लोक बीक म्हणत नको बसू. हसत सदानंद निघून गेला. धाकट्या भावाचे नाव सदानंद होते. वडील त्याला त्याच नावाने हाक मारी. आम्ही त्याला बाबुल्या म्हणत असू. मी विचारले, आई करंदीकरांच्या झोपाळ्यावर का बसायला गेला. आई म्हणाली, नाही रे, त्याला परसाकडे जावयाचे आहे. चावट आहे तो. परसाकडच्या वेळी परवानगी घ्यावयाला येतो. एरवी कुठे बाहेर जावयाच्या वेळेस नाही विचारायचा. लब्बाड कुठला. आणि तेथे ठाकुलीवर बसून मोठ्याने श्लोक म्हणत बसतो. वेलगळ. मला हसू आले. बोलता बोलता आई म्हणाली, श्याम, तू आज गेला असतास तर त्यांना किती वाईट वाटले असते. त्यांना अन्न नसते गोड लागले. घास नसता गिळवला. एखाद्या वेळेस त्यांना उचकी लागली किंवा हातातला घास खाली ताटात पडला तर म्हणतात, कोणी आठवण काढली, गजूने की श्यामने. त्यांचे तुमच्यावर किती प्रेम आहे. श्याम, अरे मी अशी आजारी. मी नाही हो फार दिवस जगायची. आता एकटे त्यांना सोडून मला जावे लागेल.
त्यांना भाऊ बहिणी कोणी पुशीत नाही. गरीबाला कोण? तुम्ही मुलगे तुमच्याकडे पाहूनच ते जगतात, तुमचेच त्यांना सुख असे म्हणता म्हणता आईचा गळा दाटून आला. पुन्हा म्हणाली, श्याम, ते नेहमी म्हणतात की असतील बाळं तर फेडतील काळ, नाहीतर होतील काळ. तुम्ही काळ नका होऊ. जर काळ आला तर त्याला हाकलून द्या, त्यांना सुख द्या. आईचे जेवण झाले. मीही तिला मदत केली. पाणी लावून पाट उचलले. पाटावर शीत वगैरे पडलेले असते म्हणून पाणी लावून उचलतात. पूजेची भांडी वगैरे उपकरणी जमवली व बाहेर घासावयास नेली. आईने भांडी घासली, मी विसरली. नंतर आईने ताकाची दह्याची विरजणे कडक पाण्याने धुतली. सदानंदची लहानशी कोंडुली धुतली. ती त्यांच्यासाठी दूध विरजून ठेवावे लागले. विरजण धुवून तिने चुलीप्रमाणे मागे शेकत ठेवली. दुधाणी खाली विस्तव हवा का तिने पाहिले. याप्रमाणे आईची निर्वानिरव होत होती. आम्ही ओटीवर बसलो. वडिलांजवळ फऱ्यामऱ्याने आम्ही खेळतो. प्रत्येक वेळेस ते आमच्यावर सुकी काकडी लावील. माझे सारे खडे मान म्हणून त्यांनी उचलून घेतले. दिवस आनंदात गेला. आईने माझे धोतर फाटले होते ते ठिगळ लावून दिले. रात्री वडिलांनी सुंदर गोष्ट सांगितली. जेवायचे कोणालाच नव्हते. आईने ताकास फोडणी देऊन ताकतही केली होती, ती आम्ही प्यालो. पहाटे आम्ही उठलो. मी आंघोळ केली. आईने भात ठेवला होता. उडदाचा पापड व मेतकूट तिने वाढले. भातात 2 तोंडलीही तिने टाकली होती. मला आवडतात म्हणून शेजारच्या जानकी बहिणींनी ती दिली होती. माझे जेवण झाले. मी जावयास निघालो. आईच्या पाया पडलो. आता संक्रांतीस ये हो. पाय फार दुखत असेल तर गाडी करून ये. एखादी भरतीची गाडी पाहावी. द्यावे 2 आणे आणि यावे. जप हो, असे आई म्हणाली. वडिलांना नमस्कार केला. श्याम, मी बोललो म्हणून वाईट वाटून घेऊ नको. नीट वाग, अभ्यास करते म्हणाले. नंतर मी दोघा धाकट्या मामांना कुरवाळून निघालो. महारवाड्यापर्यंत वडील पोचवायला आले. पुढेही बेहळ्यापर्यंत आले. आमच्या गावाची हद्द संपते तेथे एक मोठे बेहळ्याचे झाड आहे. ते माघारी गेले व मी एकटाच चालू लागलो. आईबापांचं प्रेम मनात घेऊन मी रडत चाललो होतो. मी दापोलीहून घरी गेलो तेव्हा प्रेम मिळावे म्हणून मी रडत होतो. आता परत जाताना प्रेम भरपूर मिळाल्यामुळे हृदय भरून येऊन रडत जात होतो. सुखाचे अश्रू व दुःखाचे अश्रू. वाटेत एक वाटसरू मला म्हणाला, का रे मुला रडतोस, तुला कोणी नाही का? मी त्याला म्हटले, माझे आईबाप आहेत, ते तुझ्यावर प्रेम नाही का करत? तुला घालून लाविले का त्यांनी? नाही हो, ते माझ्यावर फार प्रेम करतात म्हणून मी रडत आहे. त्या थोर अपार प्रेमाला मी लायक नाही म्हणून मला वाईट वाटत आहे. त्यांच्या प्रेमास मी कसा उतराई हूँ, खरेच कसा बरे उतराई हूँ, या विचाराने मला रडू येत आहे. विचारणारा वाटसरू माझ्याकडे कृपाळूपणे पाहून निघून गेला. मीही जलद गतीने चालू लागलो.